काल आमच्या क्राईम ब्रँचच्या टीमने सक्कदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम टाकीज चौकामध्ये केसी सलॉन येथे एक महिला देह व्यवसाय चालवत आहे अशी आम्हाला गुप्त माहितीदारासारखे माहिती मिळाली। त्यावरून आम्ही आमचा एक पंटर तिथे पाठवला। पंटरने आम्हाला इशारा करताच आम्ही सलूनच्या आत गेलो टीमसह। तिथे आम्ही आत गेल्यानंतर आम्हाला तिथे 4 महिला दिसल्या, पीडित महिला। त्यापैकी एक आरोपी शीला भोवते म्हणून, ह्यांना आम्ही ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर महिलांना विचारपूस केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की जी आरोपी महिला आहे ती पीडित महिलांकडून देह व्यवसाय करून घेत होती। आम्ही पीडित महिला आणि आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाणे सक्कदरा यांच्या ताब्यात दिले। त्यांना सखोल विचारपूस केल्यानंतर असे लक्षात आले की त्यापैकी जी पीडित महिला होती तिला 1,500 रुपये देऊन तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करून घेत होती। आरोपी महिलेचा या आधीचा रेकॉर्ड आहे आणि तिथे ती सलॉन गेल्या 4 महिन्यापासून चालवत आहे। त्या ठिकाणी याआधी तिचे सलॉन वाटोळा हद्दीमध्ये होते, परंतु तिथे 4 महिन्यापासून ते हे सलॉन सुरू केलेले आहे आणि इथे सलॉन सुरू केल्यापासून परत तिचा तोच देह व्यवसाय मुलींकडून ती करून घेत आहे। ती ग्राहकांसोबत तिचे फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप चॅटद्वारे तिचा संपर्क असायचा। ग्राहकांना बोलायचं असलं तर फोनद्वारे संपर्क करायची आणि पीडित महिलांना त्यांना अवेलेबल करून द्यायची।